कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या जत येथील श्री यल्लामा देवीच्या यात्रेला सुरुवात. महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या जत येथील श्री यल्लामा देवीच्या यात्रेला जोरदार सुरुवात झालेली आहे. गेल्या 3 ते 4 दिवसापासून ही यात्रा सुरू झाली असली तरी सोमवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. या दिवशी लाखो भाविकांनी गंधवटीने यात्रेची सुरुवात झाली. यात्रेसाठी खास करून महाराष्ट्र, कर्नाटकातील व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांनी हजेरी लावली. यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात पाळणे आलेले आहेत. त्यानंतर एकंदरीत या यात्रेमध्ये जत शहरासह तालुक्यातील व महाराष्ट्रातील अनेक भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत.
जय महाराष्ट्र. सर्व जतच्या श्री यल्लामा देवी यात्रेचा आलेल्या सर्व भावी भक्तांना, माता भगिनींना, सर्वांना यल्लामा देवी यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा. शिवसेनेच्या वतीनं यल्लामा देवीच्या सर्व भावी भक्तांना यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा. आज गंधोटीचा कार्यक्रम झालेला आहे. उद्या नैवेद्य आहे. परवा दिवशी किच्चा कार्यक्रम आहे. सालाबादाप्रमाणे यावर्षी जतच्या या यात्रेस अत्यंत गर्दी आहे. पाळण्यांचा, मेवा मिठाईचा व सर्व यात्रेमध्ये भरलेल्या सर्व जे स्टॉल आहेत, या स्टॉलांचा जास्तीत जास्त व्यापार व्हावा यासाठी चांगल्या पद्धतीनं सुसज्ज असं सर्व व्यवस्था यात्रा नियोजन कमिटीने केलेला आहे. पोलीस बंदोबस्त सुद्धा फार चांगला आहे. यावर्षी दरवर्षीप्रमाणे गंधोटीच्या दिवशी जास्त गर्दी नसते, परंतु आज गंधोटीच्या दिवशी सुद्धा भयंकर गर्दी जतच्या यात्रेकरांनी, तालुक्यातल्या लोकांनी गर्दी केलेली आहे. या यात्रेमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या सर्व भागातील लोक अगदी उत्साहानं या देवीच्या यात्रेस नवस फेडण्यासाठी येतात. तर सर्व भावी भक्तांना जास्तीत जास्त जतच्या नागरिकांनी सहकार्य करावे अशी या निमित्तानं मी विनंती करतो व थांबतो. जय महाराष्ट्र. नमस्कार, मी चैतन्य कानडे. माझं जत हे आजोळ आहे. लहानपणीपासून मी इथे येतोय. इथं येण्याचा एक वेगळाच आनंद आहे. दरवर्षी वेळात वेळ काढून मला इथे यायला खूप जास्त आवडते. असं एक पण वर्ष झालं नाही आतापर्यंत की मी या यात्रेत आलो नाही. या यात्रेत येण्याची एक वेगळीच मजा आहे. इथं मामा मामी आजोळी येण्याची जी मजा आहे ती वेगळीच आहे. त्यामुळे मला इथे येऊन खूप बरं वाटतं आहे. मी पूर्वी मोगली इयत्ता 10वीची विद्यार्थिनी आज इथे यात्रेला आले आहे. गेली 10 वर्षे मी इथे असते. मी दरवर्षी यात्रा चुकवत नाही. यात्रेत खूप मजा येते व आनंद मिळतो. आमच्या परिवाराला आम्ही वेळ देऊ शकतो. या यात्रेमुळे आम्ही एकमेकांसोबत खूप वेळ घालतो. येथील भजी खूप चांगले असतात व जामून व येथील जतमधील एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे यात्रा आहे. मी सौ संगीता सुनील कानडे. माहेरी मी संगीता वसंतराव फौजदार. मी अगदी लहानपणापासूनच यात्रेत येते. यात्रा म्हणजे अगदी आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे. कधीही यात्रा आमची चुकलेली नाही. यात्रेत येऊन गेल्याशिवाय वर्षभर म्हणजे मजाच येत नाही. यात्रा ही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रेणुका मातेची होत असते आणि ह्या रेणुका मातेची महती ह्या जत गावामध्ये तर खूप आहे. यात्रेला अगदी लाखोच्या घरामध्ये इथं भाविक येत असतात आणि ही यात्रा अतिशय म्हणजे सुंदररीत्या ह्याचं नियोजन केलेलं असतं. यात्रेमध्ये आम्ही जवळपास भरपूर म्हणजे पाळण्यामध्ये भरपूर बसण्याचा आनंद घेतो. त्याचप्रमाणे इतर काही जी खरेदी असेल किंवा जे फूड असेल, दुकानं जे असतात खंडागळे वगैरे, तिथं आम्ही मनसोक्त खाण्याचा आनंद घेतो. खूप खूप आनंद वाटतो. कधीच यात्रा त्यामुळे आम्ही चुकवत नाही. कितीही काय झालं तर एक दिवस येऊन देवीचं दर्शन घेऊनच जातो, कितीही व्याप असेल तरी. मी अस्मिता सुनील फौजदार. मी जतची सासरवाशीण आहे. आमचं लग्न झाल्यापासून आता 25 वर्ष झाली आम्ही या यात्रेत येतो. म्हणजे सासरचे माहेरचे सगळ्यांना या यल्लमा यात्रेची ओढ लागलेली असते आणि देवीची कृपा आमच्यावर आहे. देवीची अशीच आम्हाला आशीर्वाद मिळू दे. आणि यात्रेतील म्हणला तर वस्तू आम्ही भरपूर खरेदी करतो आणि विशेष करून खंडागळांचे गुलाबजाम आणि जिलेबी आम्ही सगळीकडे पार्सल करतो. सगळीकडे याची खूप मागणी आहे आणि ह्याची चव खूप छान आहे. धन्यवाद. नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आलोय महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचं आराध्य दैवत असलेल्या श्री यल्लामा देवीच्या यात्रेमध्ये. या ठिकाणी इचलकरंजीचे श्री अरविंद रावळ या ठिकाणी खास करून जे दावणगिरी जो प्रसिद्ध महाराष्ट्रातील डोसा आहे, तो डोश्याचं सेंटर घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. एकत्रित गेल्या अनेक वर्षे या ठिकाणी ते खास करून उपस्थित राहतात. जतकरांच्या यात्रेसाठी त्यांची टीम घेऊन गेल्या 4 ते 5 दिवसापासून या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीचा जो रुचकर डोसा आहे, तो डोसा, गोबी मंचुरियन असेल, हे देण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न करतात. माझ्या समवेत ते उपस्थित आहेत, त्यांना आपण विचारूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? अरविंद रावळ. किती वर्षापासून यल्लामा देवीच्या यात्रेला येत आहे? 10 ते 11 वर्ष झालं.
बर किती दिवसापूर्वी आलाय तुम्ही आता? आता येऊन 4-5 दिवस झाले. 4-5 दिवस झालं. काय एकंदरीत लोकांचा प्रतिसाद कसा आहे? प्रसिद्ध म्हणजे आपण जेव्हापासून येतोय तेव्हापासून लोकांचे प्रतिसाद आपल्याला भरपूर आहे. बर किती गाड्या आहेत तुमच्या एकूण? एकूण तीन गाड्या आहेत आपल्या. 3 गाड्या आहेत एकूण तुमचे. 3 गाड्याच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी डोश्याचं लोकांना चांगली सेवा देत आहे, बरोबर आहे? बरोबर. किती दिवस असता यात्रेमध्ये तुम्ही? यात्रेमध्ये 8 दिवस असते. व्यापार बरा होतो? व्यापार दिवसांदिवस आपल्याला वाढत चाललंय, कारण आपली क्वालिटी पण चांगली आहे, बरं. आपण मटेरियल पण चांगलं देतोय आणि लोकांचा प्रतिसाद पण आपल्याला चांगला आहे. तुमच्याकडे जे ग्राहक येतात त्यांना तुम्ही काय सांगू इच्छित आहे? या यल्लम यात्रेच्या निमित्तानं लोक भाविक आपल्याकडे येतात, तेवढ्या वेळेत आपल्याला सेवा पण करायला मिळते आणि लोकांचे संवाद पण होते आपल्याला, त्यामुळं येण्याचा त्यामुळं हे होते आपल्याला. बरोबर. नमस्कार, तुमचं काय नाव? संतोष रावळ. तुमचं गाव कुठलं? इचलकरंजी. तुम्ही किती वर्षापासून येता यात्रेला? आम्ही दोघं भाऊ आम्ही तिघे भाऊ जण. आहे. यात्रा कशी वाटते तुम्हाला? म्हणजे 10-12 वर्ष झाले आपल्याला इथे येऊन. कंटिन्यू येता यात्रेला? कंटिन्यू आपण यात्रेला होते. हा. महाराष्ट्रात किती यात्रेला जाते तुम्ही टोटल? अरे आपल्या 12 महिने आपल्या यात्रा चालू असते. चालूच असते. सर्वात मोठी यात्रा कुठली आहे? जत, सांगोला, बत्तीसरा, इस्लामपूर. माझ्या समवेत या ठिकाणी जे यल्लमा देवी प्रतिष्ठानचे जे व्यवस्थापक आहेत शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. गेले अनेक वर्षे अतिशय चांगल्या पद्धतीनं जी व्यवस्था आहे, जागा देणे असतील किंवा जे बाहेरून आलेले व्यापारी आहेत त्यांचे काय अडीअडचणी असतील सोडण्याचा त्यांनी यल्लमा देवी प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न करतात. त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने यात्रा आहे. नमस्कार. नमस्कार. गेली अनेक वर्षे तुम्ही आता इथं काम करताय, कशा पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स आहे? त्यामध्ये बाहेरगावून आलेल्या सर्व व्यापाऱ्यांसाठी काय जागा उपलब्ध करून देणे, पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, आमच्या शार्दूलराजे डपळे सरकारांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच कैलासवासी अनिलराजे डपळे सरकार यांनी जे नगरपालिका झाली त्यावेळेपासून प्रतिष्ठानच्या वतीने यात्रा भरवायला चालू केली. त्यावेळेपासून जे कोणतेही व्यापाऱ्यांना कुठलाही त्रास न होऊ देणे हे ट्रस्टचं एक ध्येय आहे. म्हणजे कुठल्याही व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये, त्यांना कोणी दमदाटकी करू नये. आणि हा खास करून ते इचलकरंजीहून येतात प्रत्येक वर्षात. एक 10-15 वर्ष झाली हे तिथं त्याने दावणगिरी डोसा जतकरांना खायचा स्वाद त्यांनी लावलेला आहे आणि ती चव त्यांची दुसरीकडे कुठेही मिळत नाही. त्यासाठी ते रावळ बंधू त्यांचे 4-5 स्टॉल असतात, ते सगळ्या ग्राहकांशी व्यवस्थित बोलतात, सगळ्यांना रिस्पॉन्स कोणालाही काही न करता चांगलं त्यांचं म्हणजे ग्राहकांना त्रास न देणे, परत त्यांचा स्वाद सगळ्यांना चांगला खाऊ देणे, हे त्यांनी एक 7-8 वर्ष झालं करते. त्यांना किती लोकांची टीम आहे तुमच्या ह्याच्यामध्ये प्रतिष्ठानमध्ये? आमची एक 50 लोकांची टीम आहे आणि प्रत्येकानं विभाग वाटून दिलेले आहेत. एक म्हणजे जागा वाटप, परत त्यांना सगळ्यांना जागा देणे, त्यांच्याकडनं काय असेल ते भाडं घेणे त्यासाठी, आणि दुसरी म्हणजे स्पॉन्सर व पंढरपुराहून आलेले असतात. स्पॉन्सर म्हणजे जे सिक्युरिटी गार्ड म्हणून एक 100 लोकांची टीम आहे. ते पूर्ण यात्रेमध्ये सगळ्या भागामध्ये जाऊन सगळं व्यवस्थित, मग ते त्यांच्याकडे एक लक्ष ठेवणारी त्यांची एक टीम आहे. परत आपल्या पाणी विभाग, लाईट विभाग हे बघण्यासाठी ह्यासाठी एक टीम आहे. असे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत. रात्री कुठेही दंगा गालबोट लागू नये, यात्रेमध्ये काही होऊ नये त्यासाठी गस्त घालणे, रात्रभर शक्यतो करून कोणालाही त्रास होऊ न देण्याचा प्रतिष्ठानचा हा उपक्रम आहे. आणखीन सगळ्या जाती धर्माचे लोक येतात, पलीकडं देवीचे जे लोक येतात त्यांच्यासाठी लाईटची, पाण्याची, कुंडामध्ये पाणी बघणे. परत आमचा शरद जाधव म्हणून आहे, तो पाण्यासाठी रात्रभर इथं असतो, तसंच मी पण असतो. पण कोणालाही पाणी न पडू देणे, परत व्यापाऱ्यांना कुठलाही त्रास न होऊ देणे. प्रत्येक आमची टीम सगळीकडे फिरत असते. रात्री पूर्ण
यात्रा 12 वाजेपर्यंत चालत असते, त्यावेळेस बंद करायला सगळ्यांना लावून परत गस्त घालायला लावणे, ते पूर्ण नियोजन शाहूराज डेप्युटी सरकारने सगळ्यांना वाटून दिलेलं काम आहे. आणि जे यात्रेच्या मंदिराजवळ तिथे एक टीम आहे, ती एक टीम तिथलं सगळ्यांचं आलेल्या भाविकांचं स्वागत करणे, परत जे मेन गेस्ट येतात त्यांचं स्वागत करणे, हे सर्वांचं असे टीम वर्क आहे. हे फक्त एका दोघांचं काम नाही, सगळ्या टीम वर्क असल्यामुळं यात्रा सुटसुटीत पार पडते आणि सगळ्यांचा रिस्पॉन्स पण चांगला असतो. सगळे व्यापारी सगळे चांगले आहेत. ओके. आज यात्रेचा पहिला दिवस होता. गंधोटीसाठी लाखो भाविक या ठिकाणी उपस्थित होते. काय सांगताय तुम्हाला? त्यांच्यासाठी खास करून महिलांसाठी एक गंध घेण्यासाठी महिलांसाठी एक सेपरेट कुंड आहे, तसंच पुरुषांसाठी एक सेपरेट कुंड आहे. महिलांसाठी असे पत्रे मारून त्यांच्यासाठी गंध घेण्यासाठी त्यांना, आणि तिथे हे सर्व भाविक येऊन तिथं त्या कुंडामध्ये आंघोळ करून आणि परत मग गंध घेतात आणि देवीच्या भोवती मंदिराभोवती 5 फेऱ्या मारतात. आणखीन आज भरपूर भाविकांनी येऊन गंध घेतलेला आहे. आता उद्या नैवेद्यासाठी पण भरपूर गर्दी होणार आहे. त्या संदर्भात सगळ्या आमची दररोजच्या दररोज संध्याकाळी टीमला सगळं उद्याचं काय नियोजन आहे, परवा दिवशी काय केलं पाहिजे, म्हणजे वाहतुकीसाठी कोणाला त्रास नाही झाला पाहिजे, हे सर्व. आणि तसंच प्रशासनाचंही सुद्धा आपल्या ट्रस्टला सर्व प्रशासन म्हणजे त्यामध्ये आरोग्य विभागाला, पोलीस विभागाला, परत सगळ्यांनी तुम्हाला सहकार्य केलं. सगळ्यांचं चांगलं सहकार्य लाभतं. ओके, धन्यवाद. अतिशय चांगली माहिती या ठिकाणी सांगितल्याबद्दल मी त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मनोहर पवार, TV1 मराठी न्यूज, जत. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.